30 तारखेला माननीय मोदीजींच्या पंतप्रधान होण्याला 8 वर्ष पूर्ण झाली। पहिली यशस्वी 5 वर्ष झाल्यानंतर साधारणतः केंद्रात असू देत, राज्यात असू देत किंवा एखाद्या नगरपालिकेत असू देत, जे सरकार असतं त्याबद्दल थोडासा का होईना असंतोष निर्माण होऊन मतांची टक्केवारी कमी होते, नगरसेवक, आमदार, खासदारांची संख्या कमी होते। परंतु लोक इतके खुश की ज्यामुळे 14ला मिळालेल्या मतांपेक्षा 4 कोटी मतं जास्त पडली 19ला, आणि 14ला मिळालेल्या खासदारांच्या 282 संख्येच्या 282च्या ऐवजी 303 खासदार हे 2019ला निवडून आले। या 5+3 8 वर्षाचा जो कालावधी गेला त्याच्यामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकाराने समाजाच्या विविध क्षेत्राचा कुठलंच क्षेत्र सोडलं नाही, मग विज्ञान नाही सोडलं आणि गरीब माणूस पण नाही सोडला, कुठलंच क्षेत्र सोडलं नाही, त्या प्रत्येक क्षेत्राचा अस्मितेचे विषय नाही सोडले, स्वाभिमानाचे विषय नाही सोडले, एकेका क्षेत्राला नीट त्यांच्या मनामध्ये जे चित्र आहे की हे काय व्हायला पाहिजे, गरीब कल्याण काय व्हायला पाहिजे, देशाच्या सीमा सुरक्षित काय व्हायला पाहिजे, देशातल्या वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या अस्मिता, थोर पुरुषांबद्दलच्या अस्मिता, अभिमान काय व्हायला पाहिजे, या सगळ्या विषयात त्यांची जी व्हिजन आहे त्याप्रमाणे त्यांनी 8 वर्ष काम केलं। मेजर त्यातला पार्ट जे ते मिशन म्हणून जगतायत तो गरीब कल्याण हा विषय आहे, ज्यात प्रचंड गरिबीमध्ये आयुष्य काढल्यामुळे किंवा प्रचंड गरिबीतून हळूहळू मोठं झाल्यामुळे गरिबांच्या समस्या त्यांना माहिती आहेत। असं नाही आहे की ते एका राजवाड्यात जन्माला आले, आणि त्यामुळे आपल्या आईला स्वयंपाक करताना चुलीचा त्रास होतो, तर ह्या देशातल्या सर्वसामान्य महिलेची चूल ही गॅसने रिप्लेस झाली पाहिजे म्हणून 9 कोटी, म्हणजे एखादा प्रातिनिधिक कार्यक्रम काही लाख असं नाही, 9 कोटी गॅस कनेक्शन, अशी वेगवेगळ्या विषयांची मोठी यादी आहे। मग 2 कोटी वीज जोडण्या असतील, 3 कोटी घरं असतील, 6 लाख गावांना हागणदारी मुक्त करणं असेल, असा एक 42 कोटी लोकांची बँकेत अकाउंट नव्हती त्यांची जनधन अकाउंट्स ओपन करणं असेल, अशी एक मोठी यादी ही त्यांची गरीब कल्याण ह्या विषयामधली आहे। बरोबरीने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप विषय ह्या देशाच्या स्वाभिमानाचे, राम जन्मभूमीसारखे, एकात्मतेचे 370 कलम रद्द करण्यासारखे खूप विषय पेंडिंग होते। राम जन्मभूमीचा लढा तर 500 वर्ष चालला, अलीकडच्या काळात तो जवळजवळ 60-65 पासून सुरू झालेला 60-70 वर्ष चालला। अतिशय लिलया सगळे प्रश्न त्यांनी संपवले। 370 कलम रद्द करताना अनेक टॉपच्या अधिकाऱ्यांनी त्यांना असा सल्ला दिला की प्रचंड मोठा रक्तपात होईल, पण एकही गोळी सुटली नाही आणि 370 कलम रद्द केलं गेलं। राम जन्मभूमी मुक्तीच्या विषयामध्ये सुद्धा त्यांनी आग्रह धरला की सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला पाहिजे, आणि तो निर्णय दिला। अशी एक मोठी परंपरा लक्षात घेता आम्ही असं ठरवलं की 30 तारखेला त्यांना 8 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम झाले पाहिजे। त्यातला पहिला कार्यक्रम जो आहे तो गरीब कल्याण संमेलन या नावाने झाला। ज्या गरीब कल्याण संमेलनामध्ये महाराष्ट्रात म्हणजे मोदीजी सिमल्यातून कनेक्ट झाले, आणि प्रत्येक मंडलामध्ये म्हणजे तालुक्याचेही 2 भाग होतात भौगोलिक स्थितीप्रमाणे, महत्त्वाप्रमाणे। जसं तर महाराष्ट्रामध्ये 378 तालुके आहेत, तर आमची 700 मंडल आहेत, तसं देशभरातल्या प्रत्येक मंडलात कार्यक्रम झाला। महाराष्ट्रामध्ये हे कार्यक्रम 572 ठिकाणी झाले की त्या ठिकाणी ज्यांना लाभ मिळाला, अगदी 80 कोटी लोकांना कोविडमध्ये 2.5 वर्ष मोफत धान्य मिळालं, 9 कोटी महिलांना कोविडमध्ये पहिले 3 महिने गॅस सिलेंडर मोफत मिळाला, अशा सगळ्या लाभार्थ्यांचं गरीब कल्याण ह्या नावाने 572 ठिकाणी एकत्रीकरण झाली की ज्यांनी मोदींचं संबोधन ऐकलं। अशी देशभरामध्ये संख्या ही जवळजवळ 20,000च्या आसपास आहे की जिथे लोक एकत्र आले होते, आणि ती संख्या ही 1 कोटी क्रॉस होते। याबरोबरीने एक सांगून मी लगेच माझं बोलणं संपवतो। आम्ही 1 ते 10 प्रत्येक दिवशी एक समाजाचं क्षेत्र निवडलं आहे,
आणि त्या क्षेत्राला लाभ काय झाला, तसं 1 तारखेला पहिल्या दिवशी आमच्या भारतीय किसान मोर्चाने शेतकऱ्यांना नेमक्या ह्या 8 वर्षामध्ये काय सवलती मिळाल्या. अगदी ज्या दिवशी गरीब कल्याण संमेलन होतं त्याच दिवशी 10 कोटी लोकांच्या अकाउंटला 21,000 कोटी पोहोचले आणि एकूण आत्तापर्यंत ही योजना सुरू झाल्यापासून ही अमाऊंट जी आहे ती जवळजवळ 2 लाख कोटीपेक्षा जास्त जाते. कारण एक स्लॉट जो निघतो तो 20,000 कोटीचा निघतो. तर अशापासून ते गेल्या 8 वर्षामध्ये देशामध्ये बियाणं खतं या विषयामध्ये गोळीबार व्हायचे, मारामारच बंद झाली. असे सगळे विषय घेऊन पहिल्या दिवशी किसान मोर्चाने कार्यक्रम केले. जे किसान मोर्चाचे कार्यक्रम जवळजवळ 295 ठिकाणी झाले. त्यांनी शिवार सभा नावाने कार्यक्रम केले. आज महिला मोर्चा महिलांसाठी काय काय केलं यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करते आहे. मग एक दिवस जो आहे तो अनुसूचित जातीचा, ज्यात बाबासाहेब विश्वास रॅली नावाने कार्यक्रम आमचा अनुसूचित जाती मोर्चा करणार आहे. एक दिवस अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब मोर्चा आमचा जो आहे तो बिरसा मुंडा रॅली नावाने कार्यक्रम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकांशी जनसंपर्क आणि त्याचे कार्यक्रम आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा मंडल म्हणजे महाराष्ट्रातल्या 700 ठिकाणी विकास तीर्थ रॅली करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर टू घर संपर्क करून 8 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदींनी काय केलं, देश कसा सुरक्षित केला, वेगवेगळ्या प्रसंगातून देशाची मान कशी उंचावली, मोठी उदाहरणं त्यांच्या विदेश प्रवासातले आपण सगळं पाहतो. तर हे सगळं आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावं की 10 तारखेपर्यंत खूप कार्यक्रम आम्ही करणार आहोत. केंद्रीय मंत्र्यांचे प्रवासही ठिकठिकाणी सुरू झालेले आहेत. हा पहिला टप्पा झाला. ह्यावर काही ना काही प्रश्नोत्तरे झाले की मी दुसऱ्या विषयाकडे येतो. काही प्रश्न याच्यावर असतील तर आपण करू. नाही तर 370चा मुद्दा तुम्ही आता म्हणताय की एकही गोळी सुटली नाही. मात्र शिवसेना खास करून संजय राऊत असं म्हणतायत की काश्मीर काहीच बदललेलं नाहीये, आजही काश्मीरी पंडित रस्त्यावर येत आहेत आणि याला कसं उत्तर द्या, अजूनही काश्मीर तसं आहे असं आहे की एखाद्या घटनेचं भांडवल करणं हा तर शिवसेनेचा स्वभाव आहे आणि विशेषतः शिवसेनेच्या संजय राऊतांचा जास्त स्वभाव आहे. आणि त्यामुळे त्या घटना दुर्दैवीच आहेत, त्याबद्दल शंका नाही. पण तो दुसऱ्या बाजूने पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. डिलिमिटेशनच्या आधारे मतदारसंघांच्या पुनर्रचना चाललेल्या आहेत. एखादी हत्या झाली तर त्याचा लगेच रिटॅलिएशन होत आहे आणि हळूहळू 370 कलम रद्द होणं हे देशाशी आपण जोडलं राहण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. हे तिथल्या लोकांना पटायला लागलेलं आहे. प्रचंड विकासाची कामं तिथे सुरू आहेत. हे एका बाजूने आहे. पण म्हणजे ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला आता टोकाचा विरोध करण्याचं काम ज्यांनी ठरवलेलं आहे ते अशा गोष्टी शोधत राहतात. हिंदी होता ना. मोदी जी 2014 में पहली बार इस देश के प्राइम मिनिस्टर बने. नॉर्मली 5 साल का कालावधि जो पूरा होता है तो नगर पालिका हो या वो स्टेट हो या सेंटर हो, कुछ ना कुछ उस सरकार के बारे में असमाधान लोगों के मन में रहकर जब चुनाव होती है 5 साल के बाद तो उसमें मतों का परसेंटेज भी घटता है और सीटें भी घटती है. फिर भी सरकार आती है लेकिन सीटें घटती है, परसेंटेज घटता है. लेकिन पहली बार इस देश में ऐसा हुआ कि 14 से 19 5 साल इस देश में मोदी जी ने सरकार चलाने के बाद 19 में 1-2 नहीं 4 करोड़ से वोट बढ़े, 18 से 22 करोड़ बने और सीटें 282 से 303 हुई. तो यह जो लोगों ने विश्वास व्यक्त किया उसको मन में रखकर मोदी जी ने आगे के 3 साल भी बहुत काम किया. ऐसे 8 साल का एक जायजा लोगों के सामने रखने का बड़ा प्रयत्न चल रहा है. इस 8 साल में उन्होंने इस देश की गरीबी को अनुभवा उन्होंने रियलाइज़ किया. उसके आधार पर जो योजना बनाई उसका लाभ कितने लोगों तक हुआ ये भी लोगों के सामने आएगा. देश की अस्मिता के दृष्टि से राम जन्मभूमि जैसे विषय जो हुए तो वो भी लोगों के सामने आएंगे. देश की एकात्मता के दृष्टि से 370 कलम रद्द करना जैसे विषय वो भी लोगों के सामने आएंगे. इसलिए
1 से 10 ऐसे 10 दिन का अभियान चल रहा है। पहले दिन माननीय मोदी जी ने शिमला से पूरे देश को संबोधित किया। उसमें हर मंडल स्थान पर जिनको लाभ हुआ, कुछ ना कुछ लाभ हुआ, मेरा बैंक में अकाउंट ही नहीं था, मेरा जनधन अकाउंट ओपन हो गया, तो जनधन अकाउंट ओपन होते ही मुझे 2 लाख के एक्सीडेंटल पॉलिसी फ्री में मिली, से लेकर मुझे 3 लाख का 300 स्क्वायर फीट का घर मिला, मुझे उज्ज्वला गैस कनेक्शन मिला। ऐसे लाभार्थी, क्योंकि नाम ही दिया था गरीब कल्याण योजना, या कोविड में 80 करोड़ लोग जिनको 2.5 साल रेशन मुफ्त मिला, ऐसे सम्मेलन हुए जिन्होंने मोदी जी को डायरेक्ट सुना। तो महाराष्ट्र में ऐसे 572 प्लेसेस में कार्यक्रम हुए। देश भर तो लगभग 20,000 के आसपास कार्यक्रम हुए और 1 करोड़ से भी ज़्यादा लोगों ने डायरेक्ट मोदी जी को शिमला में किया हुआ भाषण सुना। अब जाकर हर दिन एक क्षेत्र हमने चुना है। पहले दिन हमारा हुआ, हमारे अध्यक्ष जी प्रेस कॉन्फ्रेंस शुरू हुई, इसलिए नीचे बैठे हैं वासुदेवराव जी काळे, तो उन्होंने महाराष्ट्र में शिवार सभा नाम से कार्यक्रम किए। 295 प्लेसेस में कार्यक्रम हुए, तो जिसमें किसानों को क्या लाभ हुआ। जिस दिन शिमला से वो भाषण कर रहे थे, उनके हाथों से ही ये जो साल में 3 किस्त दिए जाते हैं, 2000, तो ये किस्त दिया गया, वो 10 करोड़ लोगों को 21,000 करोड़ रुपए दिया गया। तो ये तो किसानों के जिंदगी में एक बड़ा विषय है। हम 6,000 यानी महीने में 500, ये 500 की कीमत ग्रामीण जनता को क्या है आपको पता नहीं होगा, क्योंकि हम शहरों में बढ़ते हैं। तो उनको खेती के लिए इसका उपयोग होता है, घर के किसी काम के लिए उपयोग होता है। और अभी तक 2 लाख करोड़ से भी ज़्यादा अमाउंट बटी जब से ये योजना शुरू हुई। तो किसान मोर्चा ने शिवार सभा से ये पहुँचाया। आज महिला मोर्चा की ओर से महिलाओं को क्या क्या सोचा, एक सुकन्या योजना भी लिया जाए। तो सुकन्या योजना से महीने में 200 रुपया डिपॉजिट किया, तो इंटरेस्ट रेट उसका कल भी बढ़ा। तो उस इंटरेस्ट रेट बढ़ने के कारण सुकन्या का 15 साल तक पैसे भरना है, और 15 से 21 पैसे नहीं भरना है, निकालना नहीं है। 21 को 1,10,000 मिलेगी। तो यही यदि महीने में 1000 भरे तो 5 लाख मिलेगा। तो एक सुकन्या योजना भी उस लड़के की शादी या एजुकेशन के लिए पूरा सुरक्षित कर देगी। या जिस दिन उन्होंने शिमला से रैली ली, उसी दिन देश में कोविड के कारण जिनके माता पिता जी का देहांत हुआ, ऐसे सारे बच्चों को, एक्सेप्शनल नहीं, सारे बच्चों को उन्होंने अडॉप्ट किया, उनके अकाउंट पे राशि रखी, जो राशि 23वें साल में उनको 10 लाख रुपए मिलेंगे। तो ये सारी जो विषय है, ये सब हम लोग पहुँचा रहे। तो आज महिला मोर्चा है, फिर आगे जनता युवा मोर्चा की ओर से विकास तीर्थ रैली है, फिर अनुसूचित जमाती मोर्चा के ओर से बिरसा मुंडा रैली है, फिर अनुसूचित जाति शेड्यूल कास्ट की ओर से बाबा साहेब विश्वास रैली है, अल्पसंख्यकों के कार्यक्रम है। और हर घर में जाकर लोगों को मोदी जी जिस प्रकार से अपने देश को आगे लेकर जाने का प्रयास कर रहे हैं, वो भी लोगों के सामने लाने का प्रयत्न इस अभियान में चल रहा है। आपने सुरक्षा व्यवस्था की बात की, संजय राउत वहीं पे कश्मीर की सुरक्षा को लेकर सवाल है, निशान साधते हैं, कहते हैं कश्मीरी पंडित सुरक्षित नहीं है, वहाँ के जो सैनिक है सुरक्षित नहीं है। तो किस तरह से उनके बयान को देखते हैं? ऐसे है कि सालों से जिस कश्मीर में हमने हिंसा देखा और हर रोज किसी न किसी की मौत होती रही, लोग भागते रहे, उस पार्श्वभूमि पर 370 कलम को रद्द करने के बाद अब लगभग 2 साल से भी ज़्यादा या 2.5 साल से भी ज़्यादा समय हो रहा है। उसमें एकाध घटना भी चिंताजनक है, वो अपने लिए चिंता का विषय है। लेकिन हम उस पार्श्वभूमि को देखें ना, कि जिसमें लगभग कश्मीर गया था, और इस 370 कलम को रद्द करने के बाद कश्मीर भारत के साथ जुटा रहा, बड़े पैमाने पर विकास के प्रकल्प वहाँ शुरू हुए। इसलिए एक भी व्यक्ति की मौत वो नहीं होनी चाहिए, लेकिन पूरा प्रयास सुरक्षा दल वहाँ कर रहा है। और पहले की तुलना से इस सबको कंट्रोल करते काफ़ी सालों का ये संघर्ष था। मेरी याद है कि मैं 80 में हमारे ABVP के लिए घर छोड़कर निकला, जो हमारे 89 मोर्चे तो 80 से हम लगातार कश्मीर से विस्थापित होकर आने वाले लोगों को सेटल करने में लगे थे जगह जगह पर। और 92 में मैं ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी था, तो हमने
कश्मीर मार्च निकाला था, उधमपुर में हमको गिरफ्तारी हुई, 10,000 लोग हम लोग थे। इतना ये पुराना विषय है, उसको जिस प्रकार से सेटल अमित भाई और मोदी जी कर रहे हैं, उसमें घटना घटने के बाद दुख व्यक्त करना बराबर है, लेकिन निंदा करना कि क्या चल रहा है, क्या आपको कंट्रोल नहीं हो रहा है, ये घर में बैठे बैठे ठीक है। जिस तरह से 8 साल कामकाज की बात करें, महाराष्ट्र सरकार अक्सर ये बात को लेकर जोर देती रही कि जीएसटी का जो पैसा मिलना चाहिए था राज्य सरकार को प्रॉपर नहीं मिला। 30,000 में से 15,000 मिले, 14,000 नहीं मिले केंद्र सरकार ने। लगातार राज्य की सारों को किस तरह देखते हैं? ऐसे है कि देश के केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड़ जी ने क्या बकाया बाकी है क्या बाकी नहीं है ये बहुत अच्छे प्रकार से रखा। उसमें अगस्त में सारा पैसा पूरा होना, और ये तो अमाउंट हमेशा बढ़ती रहेगी ना, देते रहे, घटती हुई, फिर आगे बढ़ गया, ऐसा होने वाला ही है। सबसे महत्व की बात है कि यह सरासर हम कुछ नहीं कर सकते तो केंद्र पर ढकेलना ऐसी बात है, क्योंकि जीएसटी का मेजर पोर्शन तो उसी दिन रात्रि 12 बजे 50-50 शिफ्ट होता है। तो ये जो बचे पैसे हैं ये जीएसटी काउंसिल ने देने होते हैं, जिसके बारे में मोदी जी ने जीएसटी इंट्रोड्यूस करते हुए मान्य किया कि आपको यदि घाटा हुआ, यानी आपको वैट से जितना उत्पन्न मिल रहा है वैसा उतना नहीं मिला, तो 5 साल में मैं उसको कॉम्पेंसेट करूँगा। तो वो कॉम्पेंसेट करने का अमाउंट है, उसमें बराबर उसके स्लॉट, उसका टाइम टेबल तय होता है। लेकिन उसके आधार पर ही हम लोग है क्या बैठे कि वो नहीं मिला तो हम पेट्रोल डीजल का वैट कम नहीं करेंगे, वो नहीं मिला तो किसानों को जो 50,000 रुपये देने नियमित रूप से पेमेंट करने के कारण वो हम नहीं देंगे, फिर बारिश में कॉम्पेंसेशन नहीं हो, जीएसटी तो जीएसटी मिल भी रहा है और बाकी आपका उत्पन्न नहीं किया। आपने वैट कम नहीं किया पेट्रोल डीजल पर, इससे तो सालाना कई हज़ार करोड़ रुपए आप कमा रहे हैं। या अभी आप सब अपने इलेक्ट्रिक बिल को चेक करो, अभी आपने बहुत आहिस्ते से 5,000 रुपये का सिक्योरिटी डिपॉजिट बढ़ गया, उसके अमाउंट बनते पूरे महाराष्ट्र के 5,000 करोड़ रुपए, जिसका इंटरेस्ट नहीं मिलेगा। काय को सिक्योरिटी डिपॉजिट हमने क्यों देना है, लेकिन आपने हर महीने में 500 रुपये जोड़ना शुरू किया। तो फिर ये सारे पैसों का करते हो क्या? गाँव के रास्ते नहीं बनाते, जितने भी महाराष्ट्र में रास्ते के काम चल रहे हैं वो नेशनल हाईवे के काम चल रहे हैं, तो रास्ते नहीं बनाएंगे। हाँ, हर घर नल से पानी, ये तो केंद्र की 70,000 करोड़ की योजना है, तो पानी के प्रोजेक्ट आप नहीं कर रहे हैं। पेट्रोल डीजल पर आप वैट कम नहीं कर रहे, तो पैसा करते हो क्या? 14,000 करोड़ मिलने के बाद जब पुणे में पत्रकारों ने पूछा कि अब तो आप वैट कम करो, बोले वो वैट कम करने के लिए नहीं आया, बोले वो अभी हमारा 15,000 करोड़ आना है। तो आज मैं डॉक्टर भागवत कराड़ जी को कहने वाला हूँ, वो एक व्हाइट पेपर पब्लिश करे कि एग्जैक्ट कितना अमाउंट इनको देना है और क्या उसका टाइम टेबल है, क्या टाइम टेबल के पहले देंगे क्या? सर, यालाच एक वेगळा विषय की आता काबरा कॉलेज आहे औरंगाबादचं, मागच्या 3 वर्षाचा अनेक परीक्षा ज्या आहेत त्यात काही ना काही गोंधळ बघायला मिळालाय। आज एक परीक्षा होती आणि एकाच डेस्कवर 3-3, 4-4 लोक असं बसवलेले परीक्षेसाठी। महत्त्वाच्या परीक्षा होत्या, शिक्षण मंत्र्यांचा सगळा कारभार मागच्या काही दिवसात सगळ्याच परीक्षांचा असतो। आमचं सरकार महाराष्ट्रात नाही याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही, परंतु ज्या प्रकारे हे राज्य चाललं आहे त्याची तुलना कुठल्याच राज्याच्या स्थितीशी होणार नाही। सगळ्या सिस्टीम्स याने मोडायचं ठरवलेलं आहे, सगळ्या सिस्टीम मोडून टाकायच्या। परीक्षांचे पेपर फुटणार, परीक्षांची सिटिंग अरेंजमेंट चांगली नाही, परीक्षांचे रिझल्ट चांगले लागण्यासाठी करप्शन। हां, एक IPS आणि एक ISC खरं म्हणजे ब्रिटिशांनी ही पद्धती पाडली की बदल्या करायच्या, का तर ते लोकल पीपलशी, स्थानिक नागरिकांशी अटॅच होऊ नये। अरे गेले ना ब्रिटिश, आता त्याला 5-5, 7-7 वर्ष नका तुम्ही घालवू, त्याचं फॅमिली लाईफ ही डिस्टर्ब होतं आणि लोकांशी जोडलं जाण्यातून तो कळल्यामुळे खूप गोष्टी करू शकतो। चला तरी 3 वर्षाचा नियम झाला, अरे एकेका वर्षात 3-3 वेळा बदल्या करताय तुम्ही IAS IPSच्या। अशा सगळ्या सिस्टीम मोडण्याचं काम चाललं आहे, त्यातला जो परीक्षांचा गोळा आहे। अजून एक सौंदीमध्ये काल अनिल मोठे यांनी असं वक्तव्य केलं की अहिल्यादेवी यांना राजमाता म्हणू नका, राजमाता पाहिलेच्या 50 आहेत। रोहित पवार यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, शरद पवार देखील व्यासपीठावर होते। मी त्यांना काय म्हणायचं हे कधी कळतच नाही, त्यामुळे त्यांना विचारून घेतो की काय म्हणायचं नहीं। आता अभी ये 8 साल विषय पूरा, मैं आता हूँ, नेक्स्ट विषय वही है। पहले नेक्स्ट विषय ये है कि 14 जून को
14 जूनला देहूला जे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराला ट्रस्टींच्या वतीने, म्हणजे आश्चर्य आहे की त्यांनी लोकवर्गणीतून खूप सुंदर त्याचा जीर्णोद्धार केला. त्या सगळ्या ट्रस्टींची इच्छा अशी होती की मोदीजी ह्या कार्यक्रमाला आले पाहिजेत, तर 14 जूनला येतात. दादा, अजित दादा आता पत्रकार परिषदेत म्हणाले की भाजप विधान परिषदेत 5वा उमेदवार निवडू शकतो. त्यांना ही माहिती कुठून मिळाली असेल माहीत नाही हो. आमच्या पक्षाचं मी राज्याचा अध्यक्ष आहे आणि मला माहिती नसताना त्यांना माहिती असणं हे अरे बाबा, अजूनही राज्यसभेचाच विषय चालू आहे. विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज आज भरणं सुरू झालं. साधारणतः कुठल्याही पक्षाला त्यांची सगळी स्ट्रॅटेजी ठरवायला शेवटचे 2 दिवस उजाडतात. त्यामुळे 8-9ला लास्ट डेट आहे. 8-9 तारखेच्या आसपास बोलू. राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये जर महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार मागे घेतला तर विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार का? भाजपही त्या उमेदवार असं प्रस्ताव अजून आला नाही. आमच्याकडे लोकशाही असल्यामुळे प्रस्ताव आला की 4-5 जण आम्ही बसू. तुम्ही प्रयत्न करा. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर केंद्रस्थानी आहे. तुम्हाला काय वाटतं, फटका कुणाला बसेल? फटका आम्हाला बसणार नाही एवढं नक्की. कोणाला बसेल माहीत नाही. मैं बहुत विचारपूर्वक बोल रहा हूँ कि यदि ये चुनाव हुई तो फटका किसको बैठने वाला है मालूम नहीं. 2-3 दिन से तो आपने ही खूप चलाया कि किसको बैठने वाला है. तो गेलो आपण राज्यसभेवरून बुलेट ट्रेनपर्यंत गेलो. नाही, राज्यसभेवर एक वाक्य म्हणून आपण राज्यसभा संपवू. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमचे 3 होते, तसे आम्ही 3 उभे केलेले आहेत आणि अगदी 2 मतं 3 मतं एक्सेस आहेत म्हणून उभे नाही गेलेत. तर 42 कोट्याच्या अगेन्स्ट 32 मतं आमची ब्रँडेड आहेत. म्हणजे 24 ब्रँडेड BJP एक्सेस मतं होतात आणि 8 मतं ही BJP बरोबर सहयोगी असणाऱ्यांची, आणि जे सहयोगी 2.5 वर्ष सरकार नाही तरीसुद्धा बरोबर राहिले अशी ती आहेत ब्रँडेड. अशी ब्रँडेड म्हणून 32 मतं असताना 10 मतं कमी असणाऱ्या पार्टीचाच क्लेम असतो. त्याच्या अगेन्स्ट महाविकास आघाडीने त्यांची ब्रँडेड सांगावीत. काँग्रेस पार्टी 42 नंतर 2 ब्रँडेड मतं देणार आहे का? मग राष्ट्रवादी त्यांच्या कॅन्डिडेटला फर्स्ट प्रेफरन्सची किती मतं घेणार आहेत? राष्ट्रवादीचे 2 जण जे जेलमध्ये आहेत ते वोटिंगला येऊ शकणार आहेत का? शिवसेनेचे 1 जणांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे संख्या 1ने कमी झाली. संजय राऊत हे 42वर समाधानी राहणार आहेत का? मग एक्सेस मतं किती राहतात आणि आमच्याकडे एक्सेस मतं किती राहतात याचा विचार करावा आणि ही सगळी अनावश्यक टेन्शन जी आहेत ती संपवावी. पण हा त्यांनी विचार करण्याचा आहे, कारण आम्ही तर ही सीट 3री लावणार म्हणजे उमेदवारी अर्ज भरला ती जिंकणारच आहोत. साधारणतः शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना निवडणूक हरलं की EVM मध्ये दोष. मग तिकडे पंजाबमध्ये आप जिंकली तर नाही EVM चांगला आहे, बंगालमध्ये जिंकली आहे. तसं अशा प्रकाराने कमी मतं असतानाही, कमी म्हणजे 10 मतच कमी आहेत, खरं म्हणजे प्रेफरन्शियल वोटिंगचं गणित जर नीट घेऊन बसला, माझा एक सुपर ब्रेन काम करतो आहे, तर 32वरही विजय होता येतो. प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये 32वरही विजय होतात. तर तिथे काही घोडेबाजाराचा काही विषय येत नाही. त्यामुळे काही झालं तरी आपलं काहीतरी कारण काढायचं, म्हणजे पराभवाची कारणं आधी, ते पराभवाची कारणं आधी शोधणं चाललेलं आहे. त्यामुळे कुठलाही घोडेबाजार होणार नाही. आम्ही सगळ्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला आवाहन करतो आहे की बा तुम्ही योग्य तो विचार करा. आणि आम्ही नियम समजावून सांगतो आहे की राष्ट्रपती आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये मत दाखवून टाकायला लागतं. हे जरी खरं असलं तरी व्हीप नाही पाळला तर डिस्क्वालिफिकेशन होत नाही. मी पुन्हा रिपीट करतो की राष्ट्रपती आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मत दाखवून टाकावं लागतं. हे जरी खरं असलं तरी व्हीपप्रमाणे मतदान नाही केलं तर डिस्क्वालिफिकेशन होत नाही. आपापल्या आत्म्याला जे योग्य वाटेल ते मतदान करायला ते मोकळे असतात. क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे अपक्षांना कोणालाही मत दाखवता येत नाही. ते दाखवलं तर ते मत बाद ठरतं. त्यामुळे असंही नाही की अपक्षांना म्हणायचं की हो हमारे व्हीप को दिखातो, ते वोट बाद होतं.
त्यामुळे त्यांना गुप्त मतदानच करायला लागतं. आणि सगळी निवडणूक चालली आहे ती अपक्षांवर चाललेली आहे. तर ती अपक्षांवर चालली असली, तिथं गुप्त मतदान असलं, ब्रँडेड वेगळ्या पक्षाच्या लोकांनासुद्धा आपल्या मनाप्रमाणे मतदान करूनही आमदारकी जाण्याचं भय नसलं, तर मग भारतीय जनता पार्टीला जिंकायला काय अडचण आहे. एक मोठी गोष्ट म्हणजे केंद्राने, आमच्याकडे कुठली गोष्ट आम्ही लाईटली घेतच नाही, केंद्राने आता प्रभारी जे नियुक्त केले ते तगडेच केलेले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांची आता ह्या राज्यसभेसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आणि त्यांचं कालपासून माहिती घेणं सुरू झालं. दादा तुम्ही म्हणाला तिसरी जागा आमची निवडून येऊ शकते, त्यावर संजय राऊतांनी एक प्रश्न विचारला, तर भाजपला खात्री आहे तिसरी जागा निवडण्याची, मग त्यांनी संभाजीराजेंना उमेदवारी का दिली? संभाजीराजेंनी उमेदवारी बीजेपीकडे मागितलीच नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, संभाजीराजेंनी उमेदवारी मागितली महाविकास आघाडीकडे आणि शिवसेनेकडे. एकदाही संभाजीराजेंनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली नाही. मागितली असती तर चर्चा सुरू झाली असती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही काय केलं याच्यापेक्षा तुम्ही जे केलं ते का केलं त्याचं उत्तर जगाला दिलं पाहिजे ना, की तुमच्याकडे संभाजीराजे आले तर संभाजीराजेंनी ते सगळं प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की राजांचा अपमान कसा झाला वगैरे. हां आपके प्रश्न में आपका उत्तर है, आपके प्रश्न में आपका उत्तर है. चला थँक्यू. हां भरला असला बुलेट. सॉरी 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 भूसंपादन झालेलं आहे. आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की आमचे प्रायोरिटी दुसऱ्या प्रोजेक्टला होती, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जर प्रकल्प पूर्ण होत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की हा प्रकल्प पूर्ण व्हावा. मार्ग सुद्धा उशिरा सुटले, उशिरा सुचलेलं शहाणपण हे नाणारच्या बाबतीतही आणि बुलेट ट्रेनच्या बाबतीतही सगळ्या मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये आधी विरोध करायचा आणि नंतर मग असं लक्षात येतं की हा प्रकल्प झाला तर कुठे जाऊ आपण. मग हळू तसं म्हणायचं आता काय करणार, 70% जागा संपादन झाली. अरे 70% जागा संपादन आधी पण झाली आणि अजितदादा उद्धवजींना कन्व्हिन्स करू शकतील असं मला काय वाटत नाही. सवाल ये है कि आपके 8 साल भी पूरे हो गए. सॉरी गुजरात में बाकायदा हार्दिक पटेल आपकी पार्टी में शामिल हो चुके हैं. हाँ इतना बड़ा कांग्रेस को वहाँ पे झटका नजर आ रहा है. तो उसका क्या हो रहा है. हार्दिक पटेल बीजेपी में शामिल हो. हार्दिक पटेल जी बीजेपी में शामिल हो रहे हैं और ऐसे बड़ी संख्या है इस देश में कि जिनको अब जो भी भवितव्य है वो सिर्फ भारतीय जनता पार्टी में ध्यान में आया. विशेषतः यंग लोग जो है उनको ये लगता है कि भाई कांग्रेस का क्या भवितव्य है. उनके जो युवराज है वो हमेशा गायब ही रहते हैं, तो युवराज गायब रहते हैं. युवराजनी जो है वो प्रोजेक्ट ठीक प्रकार से एस्टेब्लिश नहीं हो रही है, तो कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन. कपिल सिब्बल जैसे लोग पार्टी छोड़कर जा रहे हैं. तो यदि लोगों को करियर करना है तो बीजेपी में कर सकते हैं. करियर है ना, अच्छे अर्थ से करियर. यह एक बात हुई. तो ये हार्दिक पटेल जी पार्टी में आ रहे हैं, उनका मैं स्वागत करता हूँ. सवाल ये भी कि हार्दिक पटेल इसमें शामिल होकर शिवसेना आरोप लगा रही है कि सेंट्रल एजेंसी का कहीं ना कहीं दबाव उन पे किया. वही हमारे मराठी में जो कहावत है उसको हिंदी में जरा ट्रांसलेट करते दो. हमारे मराठी में कहावत है नाश्ता येईना अंगण वाकडे. यानी क्या, कुछ भी हुआ तो ईडी सीबीआई ये बोलने सा. मैं हमेशा कहता हूँ कि अपयश के कारण लिखने में बहुत मास्टर है. काल एक पुस्तक प्रकाशन समारंभ होता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. पर संजय राऊत म्हणताय काँग्रेसला सांभाळायचं काम पण आम्हाला आता करावं लागतं. इसका विचार काँग्रेसने करना चाहिए. मराठी हे जे संजय राऊत म्हणाले की काँग्रेसला सांभाळण्याचं कामही आम्हाला करावं लागणार आहे, यांच्या वाक्याचा विचार काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंनी करावा.